तर आजारी सासऱ्याच्या तब्येतीची चौकशी करायला सून रुग्णालयामध्ये पोहोचणार आहेत सुनेत्रा पवार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुबी रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। आत्ताची मोठी बातमी समोर येते आहे। ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रुबी रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्या पोहोचलेले आहेत। शरद पवार यांना तापाचा संसर्ग झाला होता, त्यांची प्रकृती मात्र आता स्थिर आहे असं डॉक्टरांनी म्हटलंय। तर ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिकमध्ये सुनेत्रा पवार ह्या पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार जे आहेत ते तिघेही पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। प्रायव्हेट रूम मध्ये जे आहेत ते उपचार डॉक्टर या सगळ्यांवरती शरद पवारांवरती करतायत आणि रुबी हॉल क्लिनिक मध्ये वरच्या मजल्यावरती जे आहेत त्या सुनेत्रा पवार आता काही मिनिटांपूर्वी आतमध्ये गेलेल्या आहेत आणि आतमध्ये सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहेत, सुरेंद्र सुळे आहेत, प्रतिभा पवार देखील पवार कुटुंबीय म्हणून उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे मागच्या 7 ते 8 मिनिटांपासून आतमध्ये खोलीमध्ये जे आहे पवारांच्या तब्येतीची विचारपूस करतायत। काही डॉक्टरांची टीम देखील आहे। डॉक्टरांची देखील बातचीत सुनेत्रा पवार करणार असल्याची माहिती मिळते। कारण का ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की अजित पवार गेल्यानंतर लोकांना भेटणं असेल किंवा प्रवास असेल हा मोठा शरद पवारांचा झाला होता किंवा बराच काळ एका जागी बसावं लागला असेल। त्यामुळे पाय देखील जे आहेत ते शरद पवारांचे काही काळ पाहायला मिळत होते। आणि आज देखील ज्यावेळेस शरद पवार रुग्णालयामध्ये पोहोचले त्यावेळेस त्यांना त्यांच्या ऑक्सिजन मास्क जो आहे तो लावलेला होता, ऑक्सिजन मास्क होता आणि हाताला सलाईन देखील काही काळापूर्वी लावलेली बघायला मिळत होती। त्यामुळे हे सगळे भाग असल्यामुळे शरद पवारांना डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली असण्याचा सल्ला दिलेला होता आणि तो सल्ला शरद पवारांनी ऐकलेला पाहायला मिळतोय। आणि शरद पवारांनी हा सल्ला ऐकल्यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी जे आहेत ते ऍडमिट झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार देखील त्यांना भेटायला आलेले आहेत। त्यांना भेटून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, जय पवार हे तिघे देखील मुंबईकडे रवाना होणार आहेत। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।